उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या कोशिंबीरचा समावेश आपण आहारामध्ये करतो। मागच्या खेपेला आपण काकडीची कोशिंबीर बनवलेली आहे, तर आज आपण काकडी आणि गाजर वापरून चटकदार अशी कोशिंबीर बनवलेली आहे। कोशिंबीरमध्ये काही वेगळ्या मसाल्यांचा जर वापर केला त्याच कोशिंबीरची चव ही थोडी वेगळी येते। चला मग तर आपण चटकदार अशी कोशिंबीर बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर कोशिंबीर बनवण्याकरता ह्या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे। दही घरातलंच वापरलेलं आहे, अगदी ताजं दही आहे। त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे, चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर काळं मीठ घालूयात। त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। कोशिंबीर बनवताना जिरे पावडरचा वापर तुम्ही नक्की करा, कोशिंबीरला खूप छान चव येते। जिरे भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर बनवायची किंवा रेडीमेड जिरे पावडर येते ती वापरली तरी चालेल। आणि ह्या ठिकाणी किसलेलं गाजर घालायचं आहे, गाजराची साल काढून आणि ते किसून घ्यायचं आहे। एक गाजर आपण इथे वापरलेला आहे आणि एक काकडीची साल काढून आणि ती किसून घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूयात। जर लहान मुलं कोशिंबीर खाणार असेल तर मिरची बारीक कापून घेण्याऐवजी मिरचीचे 2 तुकडे घातले तरी चालेल, की जेणेकरून ते दाताखाली येणार नाही। तर कोशिंबीर तुम्ही अशीही सर्व केली तरी चालेल किंवा ती आणखी चविष्ट लागण्याकरता तिला तडका देऊयात। तडका पॅन गरम केलेला आहे, तेलही गरम झालेलं आहे। अगदी 1 चमचाच तेल वापरलेलं आहे। त्यामध्ये चिमूटभर मोहरी घालायची आहे, मोहरी छान तडतडलेली आहे। चिमूटभर जिरे घालूयात, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि असा दणदणीत तडका आपण कोशिंबीरला देणार आहोत। तर अशा प्रकारे झटपट होणारी आणि चविष्ट गाजर काकडीची कोशिंबीर आपली तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे कोशिंबीर करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।